हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण नाश्त्यासाठीची एक रेसिपी पाहणार आहोत. अशी बघायला गेली तर ही रेसिपी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण याच्यामध्ये आपण थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे. आज आपण नाश्त्यासाठी नाश्ता सेंटर सारखंच अगदी मऊ लुसलुशीत तरीही मोकळं मोकळं असं एक उपीट बनवणार आहोत. पण यामध्ये आपण भाज्यांचा वापर करणार आहोत. त्यामुळं मी आज याला व्हेजिटेबल उपमा असं म्हणणार आहे. तर असा हा मऊ लुसलुशीत आणि अगदी चविष्ट स्वादिष्ट असा व्हेजिटेबल उपमा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हेजिटेबल उपमा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी या ठिकाणी 1 वाटी होईल इतका रवा घेतलेला आहे. रवा घेताना आपल्याला जाड रवा किंवा मोठा रवा म्हणतो तो रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे. यानंतर मी एका बाजूला कढई गरम करायला ठेवली होती. तर कढईमध्ये हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मी रवा या ठिकाणी कोरडा असाच भाजून घेते. जर तुम्हाला तेलामध्ये भाजायचा असेल तर अर्धा टेबलस्पून तेल घातलं आणि त्याच्यामध्ये रवा ॲड करून तो भाजला तरी देखील चालेल. जर तुम्हाला तुपामध्ये भाजायचं असेल तर तुपामध्ये भाजला तरी देखील चालेल. तर सुरुवातीला मी मंद आचेवर रवा जो आहे तो छान असा भाजून घेणार आहे. थोडासा रव्याचा कलर चेंज होऊ लागला की आपल्याला रवा भाजणं स्टॉप करायचं आहे आणि रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की उपीटामध्ये रव्याच्या गुठळ्या होतात किंवा उपीट आपलं चिकट चिकट होतं. तर उपीट चिकट होऊ नये यासाठी आपल्याला रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला रव्याचा कलर देखील मेंटेन ठेवायचा आहे. रवा खूप भाजला गेला तर उपीटाचा कलर जो आहे, उपम्याचा कलर जो आहे तो चेंज होईल. हा रवा भाजण्यासाठी मला एक 4 ते 5 मिनिटं इतका वेळ लागलेला. 4 ते 5 मिनिटांमध्ये रवा चांगला व्यवस्थित भाजून झालेला आहे आणि तो रवा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. कढई आपली गरम आहेच, तर या कढईमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. कढईला सगळीकडे लागेल अशा पद्धतीने मी तेल जे आहे ते कढईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. यामुळं रवा जो आहे तो कढईला चिकटून बसणार नाही. एका बाजूला आपण उपम्यासाठीची फोडणी करत असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. रवा घेताना आपण 1 वाटी होईल इतका रवा घेतला होता. तर रव्याच्या तिप्पट होईल इतकं पाणी मी गरम करायला ठेवणार आहे. आपण उपमा बनवण्यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करणार आहोत. त्यामुळं आपला उपमा जो आहे तो मोकळा मोकळा होणार आहे. तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी 1 टीस्पून होईल इतके जिरे ॲड करणार आहे. जिरे तडतडले की आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे. छान सुगंधित वासाचा असा मी कढीपत्ता घेतलेला आहे. तर एक 12 ते 15 पानं होईल इतका कढीपत्ता मी तेलामध्ये ॲड करणार आहे. कढीपत्ता देखील तेलामध्ये थोडासा परतून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे. 2 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर हिरवी मिरची यापेक्षाही बारीक आवडत असेल तर यापेक्षाही बारीक कट केली तरी चालेल. पण अशा साईजमध्ये कट केली तर ती मला उपम्यामधून सेपरेट करता येईल म्हणून मी थोडीशी मोठी ठेवली होती. आता आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. कांदा घेताना मी एक मोठा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो आता मी तेलामध्ये ॲड केलेला आहे. आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. कांदा आपल्याला खूप देखील भाजून घ्यायचा नाहीये. कांदा आपण जसा भाजी बनवताना भाजतो त्यासारखा भाजायचा नाहीये. थोडासा तो कमी भाजायचा आहे आणि कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून होईल इतकी उडीद डाळ ॲड करणार आहे. उडीद डाळ आपल्याला तेलामध्ये थोडीशी अशी परतून घ्यायची आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केलेली आहे. तेलात उडीद डाळ ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचा कलर खूप चेंज होऊ द्यायचा नाहीये. खूप कलर चेंज होईपर्यंत जर ती भाजली गेली तर नंतर ती कटकटीत होण्याची देखील शक्यता असते. थोडीशीच अगदी आपण परतून घेणार आहोत. उडीद डाळ परतून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ओले मटार ॲड करायचे आहेत. एका छोट्या वाटीनं मी मटारचे दाणे आहेत ते घेतलेले आहेत. मटारचे दाणे मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. ते मटारचे दाणे आता मी या तेलामध्ये ॲड केलेले आहेत. मटारचे दाणे सुद्धा तेलासोबत थोडेसे परतूया.
मटारचे दाणे तेलासोबत थोडेसे परतल्यामुळं त्यातला कच्चेपणा जो आहे तो कमी होईल. जर आपण डायरेक्टली ॲड केले तर ते थोडेसे आपल्याला कच्चे आहेत असे जाणवले जातील. 3 ते 4 मिनिटांसाठी मटार मी तेलावर परतून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाणी जे आहे ते उकळून घ्यायचं होतं. 3 वाट्या होईल इतकं पाणी मी उकळून घेतलेलं आहे. त्यातलं 2 वाट्या होईल इतकं पाणी आपल्याला या फोडणीमध्ये ॲड करायचं आहे आणि उरलेलं पाणी जर आपल्याला लागलं तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू. तर या पाण्याला आता आपल्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे. साखर ॲड केल्यामुळं आपल्या उपीटाची चव जी आहे ती थोडीशी चेंज होणार आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. त्यातलं मीठ आणि साखर छान असे विरघळले गेलेले आहेत आणि आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला रवा ॲड करायचा आहे. रवा ॲड करताना आपल्याला सगळा रवा एकदम ॲड करायचा नाहीये. रवा थोडा-थोडा ॲड करायचा आहे. तो पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, ज्यामुळं आपल्या उपीटामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या होणार नाहीत. रवा जो आहे तो आपण भाजून घेतला होता. पाणी वापरताना गरम पाणी वापरलंय. त्याचबरोबर फोडणीमध्ये पाणी घातल्यानंतर त्याला देखील चांगली उकळी येऊ दिलेली आहे. त्यामुळं आपला उपीट जे आहे ते मोकळं असं होणार आहे. तर आता मी सगळा रवा जो आहे तो याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. रवा घेताना आपण जाड रवा घेतला होता. या ठिकाणी मी आहे त्या पाण्यात रवा ॲड केल्यानंतर मला असं जाणवलंय, की तितकं पाणी पुरेसं नाहीये. म्हणून मी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करताना आपल्याला खूप सगळं पाणी एकदम ॲड करायचं नाहीये. थोडं-थोडं करून आपण पाणी ॲड करतोय. आता पाणी ॲड करून झाल्यानंतर ते मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून त्याच्यावर मी प्लेट ठेवलेली आहे आणि मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी म्हणून हा जो काही उपमा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे. 2 मिनिटं झाल्यानंतर मी प्लेट बाजूला गेलेली आहे. परत एकदा सगळं छान असं हलवून घेतलेलं आहे. मला उपीट जे आहे, उपमा जो आहे, तो थोडासा मऊ असा हवा आहे. त्यामुळं मी आणखी थोडं पाणी ॲड करणार आहे. अगदी 2 ते 3 टेबलस्पून होईल इतकं पाणी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. ज्यामुळं आपलं उपीट मऊ होण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. काही रव्याला बघा पाणी जे आहे ते जास्त लागतं, काही रव्याला पाणी जे आहे कमी लागतं. त्यामुळं आपण अंदाज घेत-घेत पाणी ॲड करणार आहे. पाणी आपल्याला फक्त गरम केलेलं, उकळलेलं पाणीच वापरायचं आहे. गार पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये. आता मी यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करणार आहे. अर्धा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला. त्यातल्या बिया ज्या आहेत त्या संपूर्ण काढून टाकलेल्या आहेत आणि तो टोमॅटो मी आता ॲड करणार आहे. उपीट जे आहे ते आपलं शिजत आलेलं आहे. उपमा आपला शिजत आलेला आहे आणि त्यावेळी मी टोमॅटो ॲड करणार आहे. सुरुवातीला जर मी फोडणीमध्ये टोमॅटो ॲड केला असता, तर आपल्या उपम्याचा कलर जो आहे तो चेंज झाला असता. त्यामुळं संपूर्ण उपमा रेडी होत आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटो ॲड करून झालेला आहे. तो सगळा मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला बघा उपम्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. सगळ्या भाज्यांचा कलर त्याच्यामध्ये यायला पाहिजे. पण उपम्याचा कलर जो आहे तो आपल्याला अगदी व्हाईटिशच दिसायला हवा. यासाठी अगदी कमीत कमी अशी मी कोथिंबीर जी आहे ती चवीसाठी म्हणून ॲड केलेली आहे. परत एकदा 5 ते 7 मिनिटासाठी प्लेट ठेवून उपमा जो आहे तो आपल्याला छान असा शिजू द्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटानंतर मी प्लेट बाजूला केलेली आहे आणि आता आपला उपमा जो आहे तो अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा असा रेडी झालेला आहे. आता हा उपमा पाहिल्यावर वाटत असेल की हा खूपच पातळ आहे. तर आत्ता जरी तो आपल्याला थोडासा पातळ असा दिसत असेल, तरी तो थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे. त्यामुळं आपण काय करतोय थोडासा तो असा पातळच असा ठेवणार आहे. उपमा आपला रेडी झालेला आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हा उपमा एक 5 मिनिटासाठी म्हणून झाकून ठेवणार आहे. असं केल्यामुळं आपला उपमा जो आहे तो छान फुलून येणार आहे. 5 मिनिटानंतर आता आपल्याला हा उपमा प्लेटमध्ये सर्व्ह करायचा आहे. उपमा खाताना आपल्याला शक्यतो गरम-गरम असाच खायचा आहे. त्यामुळे त्याची मजा जी आहे ती आणखी वाढते. उपमा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. उपमा प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्हाला जशी शेव आवडत असेल, तशी तुम्ही शेव जी आहे ती ॲड करू शकता. या ठिकाणी मी आपली रेग्युलरची 0 नंबरची शेव जी आहे
ती वरून स्प्रेड करून घेतलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी आलू भुजिया आवडत असेल तर आलू भुजिया जरी घातलं तरी देखील चालेल. शेव ॲड करून झाल्यानंतर वरून परत एकदा थोडीशी कोथिंबीर देखील स्प्रेड करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपला व्हेजिटेबल उपमा जो आहे तो खाण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. उपम्याची प्लेट बघून सुटलं ना तोंडाला पाणी? तर ही होती आपली आजची अगदी मऊ लुसलुशीत त्याचबरोबर मोकळं मोकळं असं नाश्ता सेंटरसारखा व्हेजिटेबल उपमा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.